नमस्कार मित्रांनो, मी निलेश आगरे, कोकणातला चाकरमानी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज प्रबोधन ठाकरे बोरवलीला आज आमच्या लांजा तालुक्यातून रावारी गावातून आई जाकादेवी झांजगी नमन मंडळ आज आपल्या मुंबईमध्ये रवाना झाले आहेत. तर आज रात्री 8 वाजताचा शो आहे. तुम्ही बघू शकता गावावर आमची मंडळी नमन मंडळ सर्व आलेले आहे आणि त्यांना नाश्त्याची सोय म्हणून आम्ही वडापाव, आता 6 वाजलेत, 6 वाजता आम्ही वडापाव खाऊ. त्याच्यानंतर जेवणाची पण सोय केली आहे. तुम्ही बघू शकता ही सर्व मंडळी गावावरून आले आहेत आणि आमची मुंबई मंडळीचे कामगार वर्ग पण सर्व आपल्या गावच्या आलेल्या माणसांची सेवा करण्यासाठी आज कामावरून लवकर आपल्या ह्या नमन मंडळासाठी वेळात वेळ काढून सर्व हजर झालेत. अशा पद्धतीने कोण कोण गावावरून आले आहेत. महेश कांबळे नेक्सट कंपनीचे आमचे काय बोलतात मेन असे बिझनेसमॅन, यांच्याकडून आम्हाला खूप मार्गदर्शन मिळत असतं. तुम्हाला पण नेक्स्ट बद्दल काही माहिती असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि खाली आपण कमेंट पण करा. हां, कमेंट पण करू शकता नेटसब कंपनीबद्दल, कारण तुम्हाला काय तुम्ही प्रोडक्ट वापरता आणि तुम्हाला काय नॉलेज येतं या विषयावरती पण तुम्ही कमेंट करू शकता आणि त्याची उत्तरं महेश कांबळे देण्यासाठी सज्ज आहे. तर बघूया मित्रांनो, अजून बघा अशा पद्धतीने गावातून आलेली मंडळी वडापाव खाण्याचा आस्वाद घेत आहेत. आणि आमचे रंगमंचावर नेहमी तुम्ही यांना बघत असणार, म्हणजे आमचे अविनाश आगरे. रंगमंच यांच्यासाठी नवा नाही, पण गावाच्या कार्यक्रमासाठी मेहनतीने आपला कार्यक्रम कसा यशस्वी होईल याच्यासाठी खूप धडपड करणारे आमचे अविनाश आगरे यांना तुम्ही कार्यक्रमात बघितलं असेल. तुमचं मंडळ कोणते कार्यक्रमात? कुणबी कला मंच. आम्ही पण कुणबी, तुम्ही पण कुणबी. नक्की कमेंट करा आणि कोकणातील चाकरमानी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आज आमचं झांजगी नमन मंडळ हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वडापाव बाकी सर्व मंडळी आपली वडापाव खाते. काही गावावरून आले आहेत, काही मुंबईवरून कामावरून आलेले आहेत. भूक लागल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे. आपले दादा आहे. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम यशस्वी आणि हाऊसफुल होणार आणि झालेलाच आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रावारी झांजगी नृत्य नमन मंडळ रावारी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहेत मुंबईत. पूर्ण व्हिडिओ बघा, नमन तुम्हाला बघायला मिळेल. आता आपलं नमनाचं सामान आणि आमचे रावारी गावचे गावप्रमुख आले आहेत बळीरामजी आगरे. कसं काय? ठीक आहे. तर ही आपली बाळूमामा गाडी आली आहे लांजातून आणि आपली लोककला जपण्यासाठी एवढी सर्व गावावरून मंडळी आलेली आहे. बघू शकता आपली कोकणची लोककला जपण्यासाठी गावचा कोकणातला कोकणी माणूस किती मेहनत करतो बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे आहे आपल्या कोकणातील माणसांचा आपल्या लोककलेवरील प्रेम. सांभाळून काढा रे सावकाश. तर मित्रांनो, हॉलवरती कार्यक्रम लावल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदरची ही धावपळ असते कलाकारांची. कारण मित्रांनो, पडद्यामागचे कलाकार असतात ते असे असतात. बघू शकता तुम्ही. गण्या नीट उभा राहा. श्री जाकादेवी झांजगी नमन मंडळ रावारी. तर सर्व मंडळींना चाय पुरवतोय आपला राजा दादा. थर्मास घेऊन आलाय मस्त गीत आणि चहा वाटतोय. चांगलं काम करतोय, त्याच्यापेक्षा चांगली सेवा करतोय म्हणायला काय हरकत नाही. चहा घ्या रे, गरम गरम. आणि हे आहेत आपले संदीप आगरे फोटोग्राफर म्हणून, रावारी गावाचे आमचे सुपुत्र. चांगले व्हिडिओ वगैरे करतात. कधी तुम्हाला व्हिडिओ शूटिंगसाठी जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता.
तर आपले नमन मंडळातील आपले गावातील ग्रामस्थ खेळे म्हणून उभे राहणार आहेत. त्यांची तयारी चालू आहे आता. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. आई जाका देवी माते की जय. आई विठ्ठला देवी माते की जय. नाटेश्वर देवा की जय. मुंबा देवी की जय. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. सप्तद्वारांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तद्वारांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. पहिले नमन वंदू गुणाला वंदू या धरणी या मातेला. पहिले नमन वंदू गुणाला वंदू या धरणी या मातेला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. दुसरे नमन वंदू गुणाला वंदू या माझ्या गणरायाला. दुसरे नमन वंदू गुणाला वंदू या माझ्या गणरायाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. तिसरे नमन वंदू गुणाला वंदू या शेष या नागाला. तिसरे नमन वंदू गुणाला वंदू या शेष या नागाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. चौथे नमन वंदू गुणाला वंदू या चांद या सूर्याला. चौथे नमन वंदू गुणाला वंदू या चांद या सूर्याला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. करुणा मन हे नटेश्वराला मानाचा मुद्राय रंगभूमीला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. पाचवे नमन वंदू गुणाला वंदू या बाजी या पांडवाला. पाचवे नमन वंदू गुणाला वंदू या बाजी या पांडवाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला. सहावे नमन वंदू गुणाला वंदू या दर्या या सागराला. सहावे नमन वंदू गुणाला वंदू या दर्या या सागराला. सप्तस्वरांचा साज सजला रसिका नमने आज तुम्हाला.
साथी अस्त्राला रक्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला रक्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला आठवेन मन वंदू कुणाला वंदू या आपल्या गुरुला आठवेन मन वंदू कुणाला वंदू या आपल्या गुरुला रक्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला रक्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला करुण मन हे नटेश्वराला मानाचा मुद्रा या रंगभूमीला करुण मन हे नटेश्वराला मानाचा मुद्रा या रंगभूमीला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला रवे नमन वंदू कुणाला वंदू या बैसल्या सभेला रवे नमन वंदू कुणाला वंदू या बैसल्या सभेला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला गावे नमन वंदू कुणाला वंदू या दशमुखी रावणाला गावे नमन वंदू कुणाला वंदू या दशमुखी रावणाला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला सप्तस्वरांचा साज जगलारती कान मन हे आज तुम्हाला शिव पार्वतीचा गजानना रंगभरावा चरणा 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 कोकणाच्या मातीशी जुळले हे बंध वाडवडिलांच्या कलेचा लागला या छंद पाहणार तुला गणेशा मन झाले धुंद हो 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 हा 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 हो 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 हा 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 पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा शिव पार्वतीच्या गजानना रंगभरावा चरणा हॅलो धन्यवाद रसिकजन हो धन्यवाद आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना तिच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत आम्ही हा कार्यक्रम करत आलो ती म्हणजे आमच्या गावची ग्रामदेवता आमची पाठीराखी श्री आई जाकरदेवी माता हिचे गुणगान गाऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आम्ही आमच्या आईचे गुणगान गाऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत
कैलासवासी कैलासवासी शिवराम उमाजी आगळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र चंद्रकांत शिवराम आगळे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले आहे. आई जाकादेवी डान्स नृत्य नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदे करी देवी नारायणी नमोस्तुते. हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर. हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर. आहे भरवसा तुझ्या गवर. जाका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर. जाका देवीची कृपा ही सदैव राहिली गावारी गावावर. हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर. हे खरंच आहे खरं नाव गाजतंय ग जगभर. आहे भरवसा तुझ्या गवर. मन कलेची मोठी आरास सजली तुझ्या चरणाची मी धूळ लावली कपाळी. तुझ्या चरणाची मी धूळ लावली कपाळी. तुझ्या चरणाची मी धूळ लावली कपाळी. ओ रंग देवता तू माझी धरी कृपा सावली. मनोरंजनाला रंग भरू दे कमावली. मनोरंजनाला रंग भरू दे कमावली. मनोरंजनाला रंग भरू दे कमावली. देव जागृत ठाणे कर देई वर्गन नाटे कर. देव
धन्यवाद. धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण ती गणेशाची आराधना करून करत असतो. आणि या गणेशानं आपल्या बाळ वयात असताना अनेक अशा लीला घडविल्या होत्या. आणि अशीच एक गणेशाची लीला आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. सादर करतोय एक पौराणिक गणनाट्य. लेखक संदेशाग्रे लिखित एक पौराणिक गणनाट्य. कुकुट दैत्य, कुकुट दैत्य अर्थात माता पुण्याक्षी व शिवशंकराचा विवाह. माता पुण्याक्षी व शिवशंकराचा विवाह. पात्र परिचय इंद्र देवांच्या भूमिकेत महेंद्र आगरे. देवगणांच्या भूमिकेत शुभम डांबरे. देवादिदेव महादेवांच्या भूमिकेत संदेश आगरे. माता पुण्याक्षीच्या भूमिकेत राजेंद्र आगरे. रंभेच्या भूमिकेत ऋतिक बाणे. बाळ गणेशांच्या भूमिकेत अनिमेश कांबळे. नारदांच्या भूमिकेत नितेश आगरे. कुकुट दैत्याच्या भूमिकेत शंकर आगरे. तर रसिकजन हो, सादर करतोय एक पौराणिक गणनाट्य. कुकुट दैत्य अर्थात शिवशंकराचा विवाह. माता पुण्याक्षी व शिवशंकराचा विवाह. माता पुण्याक्षी व शिवशंकराचा विवाह. हे वस्त कुकुटराज, या घोर अरण्यात आणि आमची तपचर्या तू का बरं करत आहेस? उठ, डोळे उघड, आम्ही तुला प्रसन्न झालो आहोत. हा देवा, तुमच्या दर्शनात धन्य झालो आहे प्रभू, धन्य झालो आहे. हे वस्त कुकुटराज, बोल, तुझी काय इच्छा आहे ती मत पुढे कथन कर. हे त्रिगुणाचा राजा हा कुकुट दैत्य झाला
हे वस्त कुकुडराज या जगात जो आला आहे त्याला मरण हे निश्चित आहे परंतु तू माझी नित्य भक्तिभावाने भक्ती केली आहे म्हणून तुला हवा असलेलं वरदान मी तुला देत आहे जा तुझा उद्धार होईल तुझा उद्धार होईल तुझा उद्धार होईल Yes, hey! Shabash! शिवशंकर बोलो 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 देऊन फसलाय आता पाहतो मी या त्रिलोक्यात मला कोण जिंकतो ते कथन सारी कोणत्या देवांपासून करावी हे काय कळत नाही. नारायण आपण नाही जाता आवाज आहे. आपण थोडा वेळ वाट पाहू. दोन काहीतरी याच्यातून मार्ग काढेल. हे नमो अधिगणा हे नमो अधिगणा तो सोहंग जनन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिगण तो हसो गजानन नमो अधिगण तो हसो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिगण तो गजानन नमो अधिगण तो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी आली ब्रह्माला नारदाची स्वारी आली त्रिभुवनाला नमो अधिगण तो गजानन नमो अधिगण तो गजानन सारे देव वंदित गणरायाला नारदाची स्वारी निघाली ब्रह्माला नारदाची स्वारी निघाली त्रिभुवनाला नारायण 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 अरे कुकुड राजा फार आनंदी दिसत आहेस तुझ्या आनंदाचं कारण जर आम्हाला समजलं तर आम्हीही आनंदी होऊ नारायण नारायण नारदा, हा शंकराच्या वरानं उन्मत्त झालेला कोणत्या देवांपासून सुरुवात करावी हेच काय कळत नाही. नारायण नारायण हरे कुकुड राजा प्रथम स्वारी तू त्या अमरावतीवर कर आणि त्या इंद्रदेवाला युद्धात पराजित करून त्याचे अमरावती तू तुझ्या स्वाधीन करून घे मग झालाच या त्रिभुवनाचा अधिपती नारायण नारायण आणि नारदा, तसं नाही झालं तर अरे मग मी
आहेच ना. नारायण 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 नारायण. अरे राजा जा कामाला लाग, उशीर करू नकोस. नारायण नारायण नारायण. आपलं काम तर झालेलंच आहे. आता आपण ही बातमी जाऊन त्या इंद्रदेवाला सांगितली पाहिजे. नारायण नारायण. या देहाचा नाही भरोसा. या देहाचा नाही भरोसा. अर्थ मनासी जाण रे. अर्थ मनासी जाण रे. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे. या देहाचा नाही भरोसा. या देहाचा नाही भरोसा. अर्ध मनासी जाण रे. अर्ध मनासी जाण रे. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे. या देहाचा नाही भरोसा. या देहाचा नाही भरोसा. व्यर्थ तुझा अभिमान रे. व्यर्थ तुझा अभिमान रे. व्यर्थ तुझा अभिमान रे. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे प्राण्या. व्यर्थ तुझा अभिमान रे. धन्यवाद रसिक हो. आपल्याच मनपसंतीने आलेले पारितोषिक श्रीयुत संतोष पांडुरंग आगरे. संतोष पांडुरंग आगरे यांच्याकडून आमच्या नमन मंडळासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू कॅटरिंग सर्व्हिस या कॅटरिंग सर्व्हिसचे सर्व यशवंत आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री जागदेवी जानकी नृत्य नमन मंडळ रावारी तालुका लांजा त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद.
शिवाय नमः शिवाय हे राजकन्ये, तुझ्या या भक्तिमय भक्तीने आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत. उठ, डोळे उघड, सांभाळ स्वतःला. हे शिवनाथा, मी तन मनाने तुमची भक्ती केली. माझ्या हृदयात तुम्हाला मी ओढले आहे. तेव्हा तुमच्याशी माझा विवाह व्हावा हीच माझी इच्छा आहे. अगं राजकन्ये, तुझे हे मनोगत आम्हाला माहीतच होते. आमचे हे आपल्याशी विवाह करण्याची उत्कंठ आहे. परंतु आमची एक अट आहे. सांगा सांगा प्रभू, तुमच्याशी जर माझा विवाह होणार असेल तर मला तुमची कोणती अट मान्य आहे? अगं राजकन्या, आपला विवाह जर होणारच असेल तर मध्यरात्रीनंतर आणि सूर्योदय होण्याआधी झाला पाहिजे. ठीक आहे प्रभू, असंच होईल. तथाच तथाच तथाच. विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान आणि श्रीकृष्ण मित्रमंडळ मुंबई यांच्या मार्फत आयोजित हा कार्यक्रम श्री जाकादेवी झांजकी नृत्य नमन मंडळ रावारी आपल्या समोर सादर होत आहे. अक्षय, त्रैलोक्याचा स्वामी इंद्रदेव म्हणतात मला. सारे देव अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व ही माझ्या सांगण्यावरून आपापली कामे करत असतात. हो, पण कित्येक दिवस आले त्या कित्येक दिवस झाले तर त्या अप्सरेचा त्या रंभेचा नाच गाणं पाहिलं नाही. तेव्हा रंभेचं नाच गाणं हे झालंच पाहिजे. देवगण प्रजापती महाराज, आपणास या सेवकाचा प्रणाम. आशीर्वाद आहे. प्रभू, मला तातडीने बोलवण्याचे कारण. देवगण प्रभू, आपल्या राज्य किती आनंदात चालत आहे. हो प्रभू. सारे देव अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व माझ्या सांगण्यावर आपापली कामे करत असतात. हो प्रभू, आपलं राज्य खरोखरच आनंदात चालत आहे. म्हणूनच त्या रंभेचं नाच गाणं पाहण्याची फार उत्कंठा लागली आहे. देवगण प्रभू, जा रंभेला एक करून आचार करा. ठीक आहे प्रभू. अरे वा, आज आपल्याला रम्याचं नृत्य पाहायला मिळणार तर. प्रभू,
हॅलो हो देवगण हॅलो हे रंभेचं नाच गाणं पाहण्यासाठी फार उत्कंठा लागली आहे अगर हे रंभे चल नाच गाणं चालू कर छुम छुम पाई छुम छुम पाई हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते झोम झोम पाई झोम झोम पाई हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंकाई नाचते झुम झुम पाई झुम झुम पाई हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते झुम झुम पाई झुम झुम पाई हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंकाई नाचते पैंजणाचं बोल मृदुंगाचं बोल शादी गोड भासते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते झोम पाई झोम झोम पाई हे पैंजण वाजते इंद्र दरबारी रंकाई नाचते इंद्र दरबारी रंकाई नाचते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंकाई नाचते या रम्याच्या नृत्यात आपण खूपच मग्न झालो आहात. देवगण या रंभेच्या नृत्य गायनामध्ये एवढा मग्न झालो की त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद याला तर विसरूनच गेलो त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद या माझ्या अमरावतीमध्ये आला नाही की त्रैलोक्य होणाऱ्या घडामोडीचं चिंतन मला होत आहे त्यामुळे त्याची वाट पाहत बसणं आवश्यक आहे हो प्रभू आपली आज्ञा असेल तर मी देखील येतो. ठीक आहे मी नारदाची थोडा वेळ वाट पाहतो. ठीक आहे त्रैलोक्य भ्रमण करणारा नारदाला थोडा वेळ वाट पाहावी हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोडा नाममुखी वाली मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी ओ देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या
संपाटा बॉईज, सौरभ कवचे, प्रणेश आगरे, प्रजेश आगरे, अभि आगरे, पार्थ आगरे, सुयोग बाणे आणि सुजित कवचे यांच्याकडून या आताच्या नारदाच्या गीतासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, आताच हे नारदाचं गीत वन्स मोर घ्यायचं आहे. तर या बक्षिसाचं आम्ही श्री जाकादेवी झांझी नृत्य नमन मंडळ तर आभारी आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे, आमचे गायक सुशांत बाणे यांनी रंगमंचावर येऊन हे गाणं गायचं आहे. धन्यवाद. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. हे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. हो देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण या बाई, नारायण नारायण या माझ्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. अरे इंद्र देवा, या ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. अरे नारदा, तू आलास फार बरं झालं. अरे सांग नारदा, या दैनकामध्ये काय घडामोडी चाललंय रे, याचं कथन कर. नारायण नारायण. अरे इंद्र देवा, भरत राजाची कन्या पुण्याची हिनं शिवशंकराकडून विवाहाचं वचन घेत आहे. आणि जर असं झालं तर फार मोठा अनर्थ होईल. कारण बाणासुराला कुमारी कन्येच्या हातून वध होण्याचं शिवशंकराचं वरदान आहे. आणि शिवशंकराच्या वरानं उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. काय म्हणताय लावलं तुम्ही? शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य आणि माझ्या अमरावतीकडे चाल करून येत आहे. नारदमुनी, तुम्ही वेळेत सूचित केला त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. ठीक आहे. हे पिंड मातीचा घडला तयाला मोठेपणा नडला. या स्वार्थी दुनियेचा हो या स्वार्थी दुनियेचा चेहरा नाही कुणा कळला. धड पापाचा भरला. पिंड मातीचा घडला दयाला मोठेपणा नडला. पिंड मातीचा घडला
शिवशंकराच्या वराने उद्बद्ध झालेला तो मुकुट दैत्य माझ्या ह्या अमरावतीमध्ये केव्हा चाल करून येईल हे काहीच कळत नाही. आपण वेळेत सावध असायला इंद्रदेवा इंद्रदेवा तुझी अमरावती इंद्रदेव ही अमरावती माझ्या स्वाधीन करा आणि तो चालते रे मुकुटाच्या आल्या पावली परत जा दादा फुकटच्या प्राण्याला बसले लक्षात ठेव इंद्रदेव हा तुझा भ्रम आहे हे इंद्रदेव हे सिंहासन हे सिंहासन माझ्या झालं मी तो चालता हो नाही मुकुटाच्या चंद्राच्या वराने उबंत होऊन आला पावली परत जा अरे आला पावली परत आला तर फुकटचा प्राण्याला बसले इंद्रदेव ही अमरावतीची केसवाय हा कुठे अरे कुठे एकदा एवढं जर घमेंड असेल तर सुद्धा युद्धाचा आवाज इंद्रदेवा सुतारा युद्धाचा आवाज मग वेळ कशाला आक्रमण
पाय धरतात. हॅलो या ठिकाणी आलेलं बक्षीस असं आहे कैलासवासी यशवंतरामा आगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाऊ, त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंतरामा आगरे आणि कैलासवासी मधुकर रामा आगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाऊ प्रभाकर रामा आगरे यांच्याकडून 401 रुपयाचं पारितोषिक आमच्या नमन मंडळासाठी आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद रसिक जन हो. या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरीचशी मोठी जोर या ठिकाणी मंडळी आलेली आहे. त्याचप्रमाणे युवाशाही समीर तटकरे खास हा आमचा कार्यक्रम आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद. त्याचप्रमाणे रासाई उत्कर्ष मंडळाचे मुंबईचे सन्माननीय संतोषजी पालकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे अभिलाषा क्रिएशनचे सन्माननीय गायक प्रकाश भोवड गणपतवीर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवशंकराच्या वराने उबद्ध झालेला तो फूट एकदा साऱ्या देवाला ढाल पराजित करून साऱ्या देवाला सळकी पळ करून सोडला. माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी या एकाच चिंतेने ग्रासला, एकाच चिंतेने ग्रासला. नारायण नारायण हा जर आवाज लागत असाल तर या दिशेने येत आहे. थोडा वेळ वाट पाहू. चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंद्रना परी जावे दरवळावे
देवांची अवस्था पावत नाही. नारायण नारायण. हे नारदा, तुला आता सर्व ज्ञातच आहे. शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो दैत्य साऱ्या देवांना युद्धात पराजित करून साऱ्या देवांना सळग पळवून सोडला आहे. माझी अमरावती ताब्यात केली आणि ही अमरावती कशी मिळवावी हे एकाच चित्त गाठवाय ना पुढे एकाच चित्त. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, ती सर्व लीला त्या विघ्नार्थ्या गणेशाची आहे. म्हणून म्हणतो तुम्ही त्यांचा धावा करा, म्हणजे ते वेगाने येऊन आपल्याला या संकटातून मुक्त करतील. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तुम्ही सांगितलं श्री गजाननाचा धावा तर केलाच पाहिजे. नारद मुनी, तुम्ही वेळा सूचित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला, लागे मनाला. नारदाने सांगितल्याप्रमाणे शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो भूत दैत्य याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर विश्व विजाता गजानन याचा तर दावा केलाच पाहिजे. हे विश्व विधाता गजानना, शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो भूत दैत्य याने साऱ्या देवाला सळकी पळ पळून या युद्धामध्ये पराजित केला आहे. माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी हे एकाच चिंतन घातलं गजानना, एकाच चिंतन घातलं. म्हणून गजानना, मी तुझा दावा करत आहे. हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो. हे देवराज, उठा, डोळे उघडा, सांभाळा स्वतःला. या सृष्टीच्या उद्धारासाठी ही सारी लीला माझीच आहे. तो कुकुट दैत्य इकडेच येत आहे. पाहतो त्याचा पराक्रम. तुम्ही निर्धास्त राहा. ठीक आहे देवा, ठीक आहे.
नारायण पांडुरंग आगरे यांच्याकडून खास इंद्रायणी कुंभिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संदीप संदेश व अनंत बांडगुडे गाव रत्नागिरी उंडी यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच समीक्षा गणेश आगरे आणि कादंबरी कमलेश चांदिवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही श्री जाकादेवी झांज नृत्य नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. साऱ्या देवाला मी युद्धात जिंकलाय. आता पाहतो त्यांचं रक्षण कोण करतो ते. हे मूर्ख कुकुटा, देवाचे रक्षण करायला मी समर्थ आहे, पण माझ्यापासून तुझं रक्षण कोण करणार? हे कुकुटा, तुला तुझ्या सामर्थ्याचा गर्व करायला ना, तो निवारण करण्यासाठी मी आलो आहे. चल, युद्धाला तयार हो. ठीक आहे. तू दानव तुला जन्माला आलासून तू मला शरण आलास म्हणून तुझ्यातून एक सृष्टीचं कार्य होणार आहे, म्हणून तुला मी जीवनदान देत आहे. ठीक आहे बेटा, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही काम करण्याला मी तयार आहे. हे कुकुटा, भरत राजाची कन्या पुण्यक्षी हिचा विवाह झाला तर बाणासुराचा वध होणे देवांना शक्य होईल. तेव्हा तू सूर्योदय होण्याआधी आणि मध्यरात्रीनंतर तुझ्या कुकुट रूपात आरोग्य घे, म्हणजेच महादेव लग्नाला विलंब झाला असं समजून आपले बारात घेऊन मागे फिरतील. तुझ्या आरोग्याने, तुझ्या मधुर आवाजाने मानवी जीवनाला सुरुवात होईल. तुझा उद्धार होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि अशा प्रकारे शिवशंकराच्या वराला मस्त झालेला या गुरुचा आला या गणेशाने युद्धामध्ये पराजित करून त्याच्यावरती मानवी जीवनाच्या उद्धारासाठी एका भूतपूर्व अशी कामगिरी संपवली. ती म्हणजे कोंबड्याची बाग, कोंबड्याची आरोळी आणि या कोंबड्याच्या मागेत आपल्या मानवी जीवनाला सुरुवात होत असते आणि या कोंबड्याच्या आरोळीतच आपल्या मानवी जीवनाला सुरुवात होत असते. आता हा कुकुटदैत्य आपल्या पक्षी स्वरूपात आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. सादर करतोय कोंबडा नृत्य. मध्यरात्री भणत्या वेळी जेव्हा नव्हतं कुणीही जाग कोंबड्यानं बांग दिली कोंबड